दैसर संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही संघाला फलंदाजी करायची आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना होईल स्टार्ट. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल आप ट्राय कर. अगदी हलक्या गतीनं पास करण्याचा प्रयत्न. अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू उचलणार फेकणार त्यासाठी प्रयत्न फक्त डबल साठी राहील आणि 2 धाब्याने संघाचा धावफलक. टाइम अलर्ट असेल फिल्डिंग करत असताना मी म्हणेन दैसर संघ आपण याकडे लक्ष केंद्रित करायचंय. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत नाहीतर मग 4थ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सातत्याने या गोष्टीकडे आपण लक्ष करा आणि जास्तीत जास्त स्पीडअप मध्ये अशा आपण पहिली इनिंग संपवण्याचा प्रयत्न करा. बॅटची कडा एस्टांच्या मागे टिपला जातोय जेल आणि संपलाय फलंदाज. दत्ताचा खेळ बॅट थोडा गाऊंड. पहिला फलंदाज बाद. अगदी पहिला बॉल वरतीच डब 2 धावाच्या फलंदाजांना आपण जर पाहिल्या आणि त्यानंतर मग दत्ताला आता शांत मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलंय. गोलंदाज जर विचार केला तर आपण दैसर संघाचा गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली गोलंदाजी सुनीलच्या माध्यमातून फेकले जाते. टप्पा ट्राय कर चेंडू टप्पावरती नियंत्रण. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. डॉट चेंडूची सफर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुनीलला ही गोलंदाजी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण पहिला षटक फेकण्याचा एक मानसुबा निर्माण करत असतो संगणक. तेव्हा तेव्हा मग याच पद्धतीची गोलंदाजी फार गरजेची असते. चांगली गोलंदाजी. बॅटची कडा अगदी यष्टरक्षक थोडासा वेगाने आला होता. अगदी चेंडू शेवटच्या जमिनीला दान झाला. सिंगल मिळाले आणि सिंगलच्या बरोबरीने आपण धावफलक जर पाहिला चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बॅटच्या मधोमध घ्यायचा होता चेंडू हवेमध्ये फटका फसलाय स्वतःच्या फालुंद्रामध्ये. सुनीलला टिपला गेला जेल आणि संपुष्टात आलाय. फलंदाज जर पाहिला समीरचा खेळ. 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये अगदी धावा बनत नाही. प्रत्येक बॉल मध्ये विकेट जाण्याचा मानसिबा बनवला जातोय. दैसर संघ सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये तर राजशाही संघाचा संगणक आयोजकांची संपर्क ज्या आपल्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. धर्मा पारतीला विनंती असेल आपण आयोजकांच्या संपर्काला या. अगदी तुम्ही या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. शेवटच्या क्षणी सामना गमावा लागला आणि तो सामना देखील जिंकला आपण पाहिला. तर 3G धोदानी संघानं मैदानाच्या आतमध्ये जाऊया लक्ष केंद्रित करू. चांगली गोलंदाजी आहे तिच्या. सुनीलच्या माध्यमातून चेंडू फेकले जातात. लवर फुलटा स्माइडवरकरचा प्रयत्न जरूर केला जातो. मैदानाच्या आतमध्ये लाजबाब गोलंदाजी. शेवटचा चेंडू डॉट आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना एदुटने बी संघ जाऊन पोहोचलाय. 3 आकड्यावरती 2 प्रमुख फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात गोलंदाजाने केली सुनीलनं आणि तिथून मात्र आता येणाऱ्या अजून 18 चेंडू मध्ये किती धाब्यांचा पल्ला सेट करील पहिल्या डावामध्ये हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. प्रेक्षक वर्गांची अल्लोटीनं गर्दी आज पाहायला मिळते. स्पर्धा सुरू जरूर आपण लेट झाली पण ही स्पर्धा अगदी अगदी चांगले प्रेक्षक वर्ग जोपासण्याचं काम इस आजच्या लॉस मधील संघ करत असताना पाहायला मिळते. कारण आज प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने जरूर पाहायला मिळतील. आज पावसाने जरूर हजेरी लावली पण अगदी या खेळपट्टीला अगदी शांत संयमानं ठेवण्याचं जशी खेळपट्टी आहे तशाच पद्धतीनं झाकली होती. आयोजकांना पूर्णपणे मेहनत घेतली आणि त्यानंतर मग ही स्पर्धा सुरू झाली. चला स्पीडअप करा. नितेश हा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती दुसरा षटक पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाल्या.
समोर फलंदाज जर पाहिला तर फलंदाज एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्याच्यामध्ये पाहायला मिळेल का? आकाशने आकाशच्या बॅट मधून अगदी विकेट क्लिअर केला जातोय. चेंडू सीमारच्या पलीकडे 6 धाबींसाठी ठोकलाय षटकार. 6 धाबेनं संघाचा धावफलक जर पाहिलं तर मग 9 आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याच पद्धतीच्या खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. सुरुवात केली जाते. पट्टा टाकण्याचा प्रयत्न मानसुबा बनवला होता. त्यानंतर चतुराईची गोलंदाज जर पाहिला तर आपण एक चांगल्या टप्पावरती गोलंदाजी करतोय. नितीश एक चेंडू जरी खराब फेकला त्याच्यावरती आक्रमण केला मग वार पलटवार सातत्याने क्रिकेटमध्ये होत असतात आणि तो चेंडू मैदानावरती फेकलाय. लवरफुल टॉस बॅटची गणा घेतली होती. यष्टिरक्षक चूक करणार नाही. फक्त आणि फक्त फलंदाजाला आता जाग्यावरती थांबवलंय म्हणजे एक षटकार त्यानंतर 2 चेंडू डॉट. क्रिकेटमध्ये एक जास्त त्याने केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी होती तेव्हा फिल्डिंगचं साथ लागणं हे फार गरजेचं असतं आणि त्या सोबतीनं आता फलंदाज एकूण चांगली फलंदाजी होईल का ते पाहणं गरजेचं ठरेल. स्वतःच्या फालुंद्रामध्ये घडलंय काय फलंदाज होईल मात. अगदी एक 3 चेंडू कसाचे त्या गोलंदाजानं डॉट फेकले त्यामध्ये एक विकेट. पहिलाच बॉल षटकार ठोकल्यानंतर तिथून कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि फक्त आणि फक्त फलंदाज आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद धावफलकीचा विचार केला तर फक्त ना फक्त 9 या आकड्यावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मयूर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशिरानं चाललाय. त्याला माहिती आहे की विकेट झटपट जातात. आज खेळपट्टी थोडीशी दमाटा पाहायला मिळते. अगदी खेळपट्टी तर चांगली सुरक्षित पाहायला मिळते पण आजूबाजूचा परिसर आहे मैदान आहे तो थोडासा मात्र चेंडू गेल्यानंतर थोडासा मात्र दमाट होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे विकेट कुठेतरी आपल्याला बहाल होताना पाहायला मिळतात. मोठा फटका खेळला तर चेंडू सीमापार सहज जात नाही. त्या मागचा कण आपल्याला पाहतो आणि नाईट हे फर्म पाहतोय. त्यासाठी मयूरचा करा क्लासिकल फटका डीप लॉंग अन कव्हर केला क्षेत्ररक्षकाच्या आबाकाच्या बाहेर. चेंडू जाईल पंचांचा इशारा अजूनही बाकी. यस षटकार 6 धावा बिग हिट षटकार. मयूरचा कौतुक केला होता. चेंडू अगदी बाटच्या परफेक्टली मधोमध घेतला आणि चेंडूला पाठवलंय 6 धाबेसाठी. 15 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मयूरला करावा लागेल. अगदी सामन्याचं मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरुवात चांगली पाहायला मिळाली. गेल्या असताना षटकार ठोकला आपले इरादे स्पष्ट केल्या. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये करण्याचा प्रयत्न तिथे बेगान क्षेत्ररक्षक कनेक्ट झाला. फक्त आणि फक्त सिंगलचा प्रयत्न पण चंदू बसमा सांगतील की षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना हिदूटने 20 संघ जाऊन पोहोचलाय. 16 या आकड्यावरती प्रमुख 3 फलंदाज बाद. इथून चांगला काम इथून गोलंदाजाने केलं. फलंदाजाला तितकी 7-2 चेंडूवरती मिळाली आणि चांगला इथून मात्र बॅटिंगचा प्रदर्शन थोडासा मात्र पाहायला मिळाला दुसऱ्या षटकामध्ये. आणि येणारा तिसरा षटक कशा रीतीनं फेकलं जाईल मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेचं असेल. चला स्पीडअप करा. गोलंदाज आपण पाहिला सागर हा गोलंदाज पाहतोय. सागरला कोण विसरणार. अगदी या सागरनं 2026 मध्ये थोडासा मात्र फॉर्म मध्ये असताना पाहायला मिळतोय. सागरवरती आक्रमण वार पलटवार आले त्याचा स्वागत. फलंदाज जर पाहिला मयूरच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. कॅप्टन कुलची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दमदार सुरुवात बॅटच्या अगदी परफेक्टली मधोमध घेऊन हा चेंडूला ड्राईव्ह करतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळ अतिशय फार सुंदर होईल यामध्ये शंका नाही. बॅटल चांगला रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात केली जाते बॅटची टॉप एज स्लिप क्षेत्रामध्ये थोड्याशा चुका जाणवल्या. लॉंग स्टॉप मधून चेंडू निघून चाललाय. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमा पार मिळतील 4 आणि क्षेत्ररक्षकाचा मात्र तिथे लाजवाब एफर्ट शेवटच्या क्षणापर्यंत राहिला आणि 4 धाब्यानं संघाचा धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पहिल्याच बॉलवरती षटकार त्यानंतर चौकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कारण 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकाची सिदोरी सांभाळण्याकरिता संघाचा संगणक कसा असावा हे जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सागरवरती आक्रमण. सागरला विसरून चालणार नाही. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने मी पाहिली आहे पण आज या मैदानावरती गोलंदाजी करताना थोडासा सुरुवातीला डगमगला गेलाय. आक्रमण होतं त्याच्या बॉलवरती
आणि पुन्हा एकदा आता फटका फसला जाते. तिकडे फिल्डर आहे. आता फलंदाजाला मात्र परतावा लागेल. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बाद. मयूरला परतावा लागेल. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठाले फटके येत होते, मैदान थोडासा मात्र गरम केला होता, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना जरूर पाहायला मिळेल. चला, नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये येतो. संघ सहकार्याची अपेक्षा असेल भरपूर काही. आज जर विचार केला तर आमच्या जाणू समरीचे मेहुणा परिवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. त्यांच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा आहेत. अगदी चांगला खेळ त्यांचा व्हावा याच दृष्टिकोनातून जाणू समरी आज थोडासा मात्र सामना पाहण्याकरिता मंचकावरती उपस्थित आहेत. चांगला खेळ रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज आमचे साथी समालोचक अगदी कालच्या रात्रीमध्ये त्यांचा देखील आवाज ऐकायला मिळाला नाही. थोडीशी दुखापत जाणवली शांताराम मुगडे सरांचा. थोडासा हाताला मात्र दुखापत जाणवली, पण आज जरूर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चांगली गोलंदाजी आता इथून सागरला करावा लागेल. इथून मोठा फटका काढण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं कनेक्ट झाला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू उचलणार फेकणार. सिंगलचा प्रयत्न जरूर राहिलाय. आता सिंगलनं धावफलक जर पाहिलं तर मग 27 या आकड्यावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तशी सुरुवात फलंदाजाची मयूरची चांगली पाहायला मिळेल, पण मयूरला शांत करून मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय सागर या गोलंदाजानं. पुन्हा एकदा सुजय सागर समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न ठेवला होता, पण आमच्याकडे वळून सांगते इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू फेकला जातो मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धावेनं भरपडील धावफलक पुढे सरकलाय. 28 या आकड्यावरती आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती पाहतोय. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. याच गतीचे खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 40-45 बनला तर उत्तरार्थाला एक चांगला फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी प्रयत्नाच्या पराकष्ट. मोठा फटका अगदी शतरक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू जाईल एका टप्पावरती. चेंडू सीमा पा 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय चौकार. 4 धाब्याने संघाचा धावफलक आपण पाहिलं तर 32 या आकड्यावरती आपण पाहतोय. धाबा येत नव्हत्या, त्या धाबा येण्यासाठी आता प्रयत्नाच्या पराकष्ट मैदानाच्या आतमध्ये केले जातात. अनेक वेळा या दोन संघाचा बॅटल रंगताना आपण पाहिलाय की 3दा मात्र इदोडणी संघाने दहिसर संघाला परास्त केलंय. त्यानंतर मग दहिसर संघाने इदोडण संघाला परास्त केला. आज नबाना आयोजकांच्या माध्यमातून ही सामन्याचं आयोजन केलं आणि त्यामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सागरवरती आक्रमण पाहायला मिळत आहेत. आता इथून मात्र चांगला गोलंदाजानं चेंडू रिलीज केला. टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेणारा तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये फलंदाजी करत असताना एदुडणे संघाचा धावफलक आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. चला स्पीडअप करा थोडस. आमच्या आयोजक थोडेसे मात्र टेन्शन मध्ये आहेत, कारण स्पर्धा थोडीशी उशिरानं सुरू झाली आणि उशिराने सुरू झाली तर वेळेवर ती संघ उपस्थित होत नाही. त्या कारणाने थोडासा मात्र आयोजकांना त्यामध्ये थोडासा परिणाम होताना पाहायला मिळतो. पण येणारे आता पुढील संघांना विनंती आहे की वेळेवरती आपण रिपोर्टिंग करायची आहे. अपेक्षाची तुमच्याकडून खूपच आम्हाला साथ हवी असते आणि इथून चांगली गोलंदाजी होईल का शेवटच्या षटकामध्ये. गोलंदाज गणेशवरती आडपा पट्टाने करण्याचा प्रयत्न. अगदी स्वर लेग क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र एका सेंटला 2 फलंदाज गरज होती का. एका फलंदाजाला परतावा लागेल. 1 धाव. नक्कीच इथून चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. भरतला परतावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हॅलो रवी. तर फणसवाडी हरेश आणि खैरवाडी गोविंद यांचा टॉस केला जाणार आहे. बघा दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण मंचिकवरती येण्याची कृपा करायची आहे. और टू नानू सर. यस शांताराम मैदानाच्या आतमध्ये आता स्पीडअपची गरज आहे. प्रत्येक संघनायकांना अगदी स्पीडअप मध्ये टॉस करण्याकरिता या. आज आपण चांगल्या चांगल्या मैदानावरती सामने खेळत असतो आणि आज अपेक्षाची गरज असेल. मोठाले फटके खेळावा लागतील. इथे मॅच मध्ये फोकस करू. चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या टप्पावरती गोलंदाजी करावा लागेल, कारण शेवटचा षटक हाणामारीचा असतो आणि त्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत नाही. त्यामागचा कारण की झालेली फलंदाजाच्या गेलेला विकेट मैदानाच्या आतमध्ये थोडासा मात्र प्रेशर बनवण्याचं काम आता शेवटच्या षटकामध्ये दहिसर संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न ट्राय कर. चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अगदी कुठल्याही पद्धतीनं मोठा फटका सिंगल
टॉस केला जाणार आहे. पणसवाडी वर्सेस खैरवाडी या दरम्यानचा टॉस इथे केला जाणार आहे. चला, पणसवाडी संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. यस, नवीन फलंदाज लगेचच. चला, तर चांग्या कवटे खैरवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे. तर इथे सन्मान केला जातोय. विनोद कवठे यांचा इथे सन्मान केला जात आहे. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांना सन्मानित केलं जात आहे. डोला केलून काढलं होतं. त्यासोबत फक्त आणि फक्त डबलसाठी प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न बनेल का? नाही, फक्त मिळतील 2 धाबा आणि 2 धाबेनं पहिल्या डावाचा खेळ इथे संपला. आणि पहिल्या डाबामध्ये फलंदाजी करत असताना इदुटने संघाचा धावफलक 35 या आकड्यावरती येणारी 24 बॉल 36 धाबेची गरज बीजाकरिता आपण पाहिलं तर टीम दैसर संघाला हॅलो, चला, थँक्यू सो मच. आज आपण आवाज ऐकत आहोत अमोल सर आणि तसेच आमचे परम मित्र नानू सामरे यांचा आज कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट आहे. त्यांनाही आपण देऊया धन्यवाद. खूप सारे शुभेच्छा आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि धुदानी गावचा हा चषक ग्रामस्थ मंडळ साईनाथ आयोजित यांच्या वतीने ही स्पर्धा दुधानी गावाच्या नावासाठी ही स्पर्धा आज आपण पाहतोय. अगदी चांगली स्पर्धा आहे. नाईट स्पर्धा, वर्षपर्व पहिला आहे. आज या स्पर्धेचा चौथी रात्र आपण पाहतोय. चौथ्या रात्रीतील ही लढत आज आपण पाहतोय. एका बाजूला दैसर संघ तर एका बाजूला इदुटणे संघ ही लढत आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली इदुटणा संघानं. तर स्पीडअप करायचा आहे बघा, जास्त टाइम आपण घेऊ नका. तर चला, लगेचच आपण इदुटणा संघ क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण लगेचच सजवायचा आहे बघा. इथे पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली इदुटणा बी संघानं. 35 धावा पहिल्या पूर्वार्धामध्ये बनवल्या इदुटणा संघानं आणि त्याच्या प्रतिस्पर्धकाला दैसर संघाला 36 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. आणि त्या पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची आहे. सलामीची जोडी चला, स्पीडअप करायचा आहे बघा. प्रत्येक संघाला टाइम अलाउड आहे. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये फेकली जायला पाहिजे, नाहीतर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. प्रत्येक संघाला आमची प्रेमाची विनंती आहे. आलेल्या सर्व संघांना चला 36 बनवायच्या आहे. येणारे 24 बॉल अगदी नामांकित ही स्पर्धा दुधानी गावाच्या नावाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा हा क्रिकेटचा कुंभ मेळाव्याचा 4थं रात्र आपण पाहतोय. 4थ्या रात्रीतील एक नामांकित लढत आपण पाहतोय. दैसर वर्सेस इदुटणा बी. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली इदुटणा संघानं. 35 धावा 4 षटकांमध्ये इथे बनवल्यात आणि त्याला परते उत्तर देण्याकरता सलामीची जोडी दैसर संघाची एक नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल आणि 36चं समीकरण आहे आणि त्यासाठी मात्र उतरलाय दैसर संघाची सलामीची जोडी. सागर आणि नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. 3, 2, 1 पहिलाच बॉल
अगदी समोर ठेवलाय. एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय इथे. वेखावरती आक्रमण करायचं आहे. इथून मात्र 36 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील याच्यासाठी मात्र दोन्ही संघाचे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात झाली. पहिला बॉल पेश केलाय. धावा येत नाही. डॉट व्हेरिएशन दाखवलंय. अगदी गती आहे. त्याच लाईनचा टप्पा पडला. त्यानंतर थोडासा बॅटच्या खालून बॉल चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावा मात्र येत नाही. लगातारचे 2 बॉल डॉट केले. इथून मात्र समीकरणामध्ये थोडासा बदलाव होणार का? धावा बनवायच्या आहेत. धावा इथे रोखल्या जातात. 2 बॉल अगदी पेश केले. इथे गुडलेनचे बॉल होते. अगदी वेगावरती स्वार करायचे आहेत आणि इथून मात्र सलगचे 2 बॉल डॉट केले. अगदी फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र चांगले क्षेत्ररक्षणाचा इफट आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत मात्र इथे 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगानं आणि चित्त्याच्या चपलाईनं इथून मात्र 2 धावा इक्वेशन केलाय. धाव फलकाचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र 3 बॉल मध्ये कित्येक धावा बनतील. इथे बनवायच्या 36 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये मात्र इथे हाणामारी जरूर करावी लागेल. यस पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईड बॉल आणि 1 धावा अवंतर मिळेल. अवंतर धावेनं धावफलकाचा आपण विचार केला तर 3 धावा धावफलकावर आहेत. अगदी चांगल्या गुडलाईनचा बॉल. इथून मात्र धावांसाठी अगदी नमूद केलंय या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी आणि इथून मात्र चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागेल. 36चं समीकरण आहे. पहिलं षटक अजून मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. समोर ठेवलाय गुडलाईनचा बॉल. अगदी शरीरापासून थोडा दूर ठेवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट व्हेरिएशन गोलंदाजाची शैली अचूक टप्प्याने केलेली गोलंदाजी. अगदी फास्ट गतीने गोलंदाजी करतोय. इथून मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी कॉम्बिनेशन कानमंत्र देण्याचं काम करतोय. धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 3 या धाव संख्येवर फलंदाजी करतोय दैसर संघ. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये अगदी सरळ बॅट फिरवण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला बॉल पेश केला जातोय. वारंवार अगदी त्याच टप्प्याची गोलंदाजी. अचूक टप्प्याचं व्हेरिएशन शैलीमध्ये अगदी गुणवंत आहे या गोलंदाजाच्या आणि इथून मात्र त्याच गोलंदाजाने केलेली गोलंदाजी थोडी फार इथे मात्र कठीण राहिले. धावा येत नाही. धावा बनवायच्या आहेत. सामन्याची कलाटणी कोण घेणार? अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट मध्ये अगदी औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र थोडस नाराज झालंय दैसर संघ. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकाचा आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा आहे धाव फलकावर. जास्त टीम मीटिंग सुद्धा घेऊ नका बघा. दोन्ही संघाला आमची प्रेमाची विनंती आहे. चला पहिलं षटक 3 धावा इथे पेश केल्यात. इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अजूनही 33 धावेची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉल आणि 33 धावेची गरज आहे. 3 धावा खर्च केला पहिला गोलंदाजानं. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 18 बॉल आणि 33 ची गरज आहे. 18 आणि 33 समीकरण इथे कॅल्क्युलेशन धावा बनवायचे आहे. 33 कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल पेश करण्यासाठी थोडस रनअप मध्ये चुका आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार का? दैसर संघ थोडासा प्रेशर मध्ये आहे. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या आणि त्या धावा खूप महत्वाच्या होत्या आणि इथून त्या धावांना अगदी रोखले. फक्त 3 धावा खर्च केल्या. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगला गुडलाईनचा बॉल होता. टप्पा पडलाय. त्यानंतर मात्र इथून मात्र चांगला समाचार पाहायला लागणार. धावा बनवायच्या आहेत. सामन्यामध्ये मात्र कोण कलाटणी कोण विजेता ठरणार? रोमांचक शांत आणि संयमी आज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
दोन्ही संघांमध्ये अगदी चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल पेश करण्यासाठी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फायनल क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं इपट चुकीचा आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र चांगली सुरुवात. धावांची गती वाढणार का? धावा मात्र इथे बनवायच्या आहेत. आतापर्यंत धावफलकाचा आपण जर विचार केला तर 5 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली. षटकार आणि चौकारांची इथे अतिशबाजी आपल्याला पाहायला मिळेल का? दोन्ही संघ अगदी मजबूत बांधायचे आहेत आणि त्या समोर मात्र दोन्ही संघ लढतात. एका बाजूला गोलंदाज तर एका बाजूला फलंदाजीचं भरणं आपल्याला पाहायला मिळते. फायनल क्षेत्रामध्ये लॉंग स्टॉप रिझन मधून बॉल चाललाय. दन दन करत चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकाचा आपण जर विचार केला तर 9 धावा धावफलकावर आहेत. इथून मात्र सुरुवात होणार का? गोलंदाजावर आक्रमण होईल का? आणि या आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. जशाला जसं प्रत्युत्तर मात्र पाहायला मिळेल का? येदून संघानं ज्या धावा बनवल्यात आणि त्या धावांना मात्र इथे पूर्णपणे उत्तर देण्याकरता दैसर संघ सुद्धा इथे 30 फटकेबाजी करायला सुरुवात केली. चौकार आलाय आणि इथून मात्र त्या चौकाराच्या मोबदल्यानंतर एखादा षटकार आला तर प्रेक्षकांचा अधिराज्य मात्र निश्चितच जिंकवणार का? ओ अगदी टप्पा पडला. गुलेनचा बॉल होता आणि इथून मात्र सरळ जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अगदी चांगली सुरुवात. चौकारानंतर लगेचच गोलंदाजानं अगदी इथे फलंदाजाचा अभ्यास केलाय. थोडासा गती कमी केली आणि त्यानंतर मात्र इथून डॉट बॉल झालाय. ओ मोठा फटका. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या डोक्यावरतून बॉलला पाठवलाय षटकारासाठी आणि इथे मिळेल एक दर्जेदार षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी दैसर संघाच्या मोबदल्याला आपण पाहतोय. इथून मात्र त्या धावा बनवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मात्र दोन्ही संघ इथे मेहनत करतात आणि त्या मेहनतीचा पुरेसा फायदा मात्र इथे मिळतोय. गोलंदाजावर आक्रमण करतोय. ओहो क्या बात है. फायनल क्षेत्रामध्ये अजून एक दणदणीत षटकार आलाय. रामदेव बाबा पतंजली षटकार. क्या बात है. अगदी देशाला जसं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जातंय. बारा बॉल आणि 15 धावेची गरज आहे. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलला 2 धावा. तिसऱ्या बॉलला चौकार आणि डॉट आलेला आहे. नंतर त्याच्यानंतर षटकार. त्याच्यानंतर पुन्हा षटकार आलाय. एकंदरीत 6 बॉल पेश केलेत आणि इथून दुसरं षटक संपलंय. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 21 धावा धाव फलकावर आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 15 धावेची गरज आहे. 15 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. दी नाईट रजनी आहे आणि त्याच्यामध्ये पंचांची अगदी भूमिका आपण पाहतोय. ओ कट केलाय गल्ली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर चित्त्याच्या वेगाने घेतले. दुसरी साइड निघलाय. अगदी दुसरी सुद्धा धाव इथे प्रयत्न केले आणि सक्सेसफुल झाले. एकूण 2 धावा धाव फलकावर. इथून धावा बनल्या जातील. 23 धावा धाव फलकावर आहेत. बघा काय बात आहे. जबरदस्त इथे
दोन्ही संघांमध्ये अगदी दादागिरी आपण पाहतोय. समोर ठेवलाय, पंचांचा इशारा आलाय, इट इज वाईड बॉल. अगदी शरीरापासून दूरवरचा टप्पा ठेवलाय आणि पंचाने आम्हाला इथे दर्शवलंय की वाईड बॉल आहे. अगदी कवायत करण्याची संधी पंचांना उपलब्ध करून देतोय गोलंदाज. तोपर्यंत धावा सुद्धा इथे मिळल्या जातील. एक धाव, एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकाचा विचार केला तर 24 धावा तून डॉट बॉल केला जातोय. जबरदस्त गोलंदाजी, आक्रमकतेची शैली आपण पाहतोय गोलंदाजामध्ये आणि इथून मात्र त्याच शैलीचा वापर करावा लागेल. येणारे 10 बॉल आणि 12 धावेची गरज अजूनही आहे दैसर संघाला. हो, मोठा फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल थोडासा टर्न झालाय. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि या 2 धावा एकूण इक्वेशन केल्या जातील. जबरदस्त रनिंग, दोघांच्या कॉलिंग आणि पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न मात्र इथे सुरू आहे. धावा बनल्यात. धावांचा विचार केला तर आपण 26 या अंकावर पोहोचलाय दैसर संघ. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 10 धावेची गरज आहे. त्याच्यासाठी प्रयत्न. तिसरे षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कट केलाय बॉल गल्ली पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे काऊ कव्हरच्या दिशेनं हा बॉल अगदी पेश केला होता. वा, काय गुड रनिंग बिटवीन द परफॉर्मन्स पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकवला जातोय आणि तेच प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तिसरा षटक आतळतोय. 27 धावा. अजून एक खराब चेंडू इथे पेश केला जातोय. अवंतर धाव जरूर मिळली जाईल. अगदी मेन पंच आपण पाहतोय या स्पर्धेतील किसन डुमने. तर लेख पंच चंदू बसमा, एक नामांकित पंच चंदू बसमाला आपण पंचांची भूमिका आपण पाहतोय. तिथून मात्र चांगली सुरुवात, चांगली बॉलिंग आपण पाहतोय. गुडलेंगचे बॉल फेकले जातात खेळपट्टीवरती. अगदी अनुकूल हे मैदान आपण पाहतोय या विभागातील. दोधानी गाव म्हटला तर अगदी चांगल्या खेळाडूंचं भरणं या दोधानी गाव मध्ये आपण पाहतोय. ओहो, क्या बात है, काय बघतोस रागानं. अरे वाघाने तर षटकार ठोकलाय. रामदेव बाबा पतंजली षटकार डीजे. तो औपचारिक राहिले. 6 बॉल आणि 2 धावीची गरज आहे. चला 6 मध्ये बनवायचे आहेत 2 आणि इथे सामना अगदी औपचारिक राहिलाय. सामन्यामध्ये दोन्ही संघांमध्ये थोडस दडपण आलंय. सामना इथून कोण जिंकणार? गोलंदाजाच्या जोरावरती सामना येणार की फलंदाजीच्या जोरावर येणार? अगदी सटल झाले दोन्ही फलंदाज. इथे पार्टनरशिप सुद्धा बनवले. दोन्ही फलंदाजामध्ये अगदी चांगलं कॉलिंग आहे, चांगला तालमेल आहे. आतापर्यंत एकही विकेटचं पतन झालेलं नाही. पूर्णपणे 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 3 षटक संपले, अखेरचं षटक आहे आणि अखेरच्या षटकामध्ये 2 धावेची गरज आहे. सुरुवात होईल 4थ्या षटकाला आणि पहिलाच बॉल पंचाने इथे वाईड दर्शवलेला आहे. यस, क्या बात है. पंचांची भूमिका आपण जर पाहिली ना तर खूप चांगली शैली त्यांची आपल्याला पाहायला मिळते. तर चला, सामना जिंकलाय दैसर संघानं. वेल प्ले. दोन्ही संघांचा आम्ही करूया हार्दिक अभिनंदन. चला, या पुढीलचा सामना आपण सुरू करणार आहोत. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नितेश ठरलाय. नॉट आउट. अगदी चांगली सुरुवात केली होती आणि 4 षटकांचा मॅरेथॉन जिंकलाय दैसर संघानं. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय नितेश. नाबादी खेळी साकारली.
सलामीला गेला, शेवटचा अगदी गोड केलाय आणि इथून तोच ठरलाय प्लेअर ऑफ द मॅन ऑफ द मॅच नितेश ठरतोय. तर मी विनंती करतोय 16 धावा आणि 1 विकेट त्याच्या नावावर राहिलाय. अगदी चांगली सुरुवात. तर संजय लाल्या चौधरी यांना मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना बहाल करायचा आहे. चला, पणसवाडी टीम आपण